काय म्हणता, तुम्हाला पण गावी जायला आवडतं? मग गावच्या चांदण्या रात्रीची मजा घ्यायला खूप आवडत असेल ना अंगणामध्ये बसून. पण सावधान. हॅलो फ्रेंड्स, मी तुमची फ्रेंड दीपाली, म्हणजेच गप्पा गोष्टीमधली दीपाली, जी नवीन नवीन स्टोरी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. आणि मला माहिती आहे, मला माझ्या स्टोऱ्या तुम्हाला फार आवडतात. अशीच एक स्टोरी घेऊन आलेली आहे मी, तुमची फ्रेंड. म्हणजे ही स्टोरी गावाकडची आहे. तुम्हाला माहिती आहे, मला गावाकडच्या स्टोऱ्या सांगायला खूप आवडतात, कारण त्या कशा अनुभवल्या असतात. आणि आपल्या लाईफ चॅनलवरती आपण नवीन नवीन स्टोरी, म्हणजे ज्या रिअल लाईफवर आधारित आहेत, त्या स्टोरी आपण इथे सांगत असतो. कारण जो खरा अनुभव असतो ना, तो तर भारीच असतो. तर त्याच्यामुळे आज एक अशी स्टोरी, एका फॅमिलीची स्टोरी आहे. ती अशी आहे की एक फॅमिली असते आणि त्या लोकांच्या वॅकेशन चालू झालेले असतात, गरमीचे दिवस असतात, आणि त्यामुळे ती लोकं गावी गेलेली असतात. आणि गावी गेल्यानंतर घरी त्यांच्या खूप असे म्हणजे एकत्र येतात माणसं. म्हणजे ही 4-5 भावंडं, ती 4-5 भावंडं, बहिणींची मुलं. खूप छान वातावरण असतं. आणि होतं असं की एक दिवस ती लोकं ठरवतात की आपण मस्तपैकी जेवणाचा प्रोग्राम वगैरे करू आणि असं गप्पा मारत बसू. पण तितक्यात असं होतं की त्या गावाची म्हणतात ना, लाईटच जाते. लाईट गेल्यामुळे ती लोकं, त्यांचा जो प्लॅन असतो तो म्हणतात, जेवण तर ठीक आहे, लाईट येईपर्यंत आपण आपलं अंगणामध्ये बसून मस्तपैकी चांदण्या रात्रीची मजा घेऊ. त्यामुळे लाईट गेल्या कारणाने ती लोकं सगळे आपले जेवण वगैरे ऑलरेडी त्यांचं झालेलं होतं, बनवून जेवायचं बाकी असतं. तर त्याच्यामुळे ती लोकं बाहेर, अंगण छान असं असतं, रात्र असते, चांदणं पडलेलं असतं. त्याच्यामुळे जो म्हणतात ना, वातावरण आणि जे दृश्य झालेलं असतं, जी थंडी थंडी हवा, गावी कशी गरमी असली तरीसुद्धा थंड हवा येतच असते. त्याच्यामुळे त्याचा आनंद घेत जी लोकं बसलेली असतात ना, त्यांना खूप भारी वाटत असतं. तर तितक्यात एक असा प्रकार घडतो ना, की त्या फॅमिलीमध्ये ना एक छोटं लहान बाळ असतं. म्हणजे कमीत कमी 1-1.5 वर्षाचं असेल आणि नुसतंच चालायला वगैरे लागलेलं आहे. तर ते जी फॅमिली असते त्यांच्यासोबत त्या अंगणात बसलेलं असतं. ते त्यांच्यासोबत बसता बसता कधी एकटं निघून जातं बाळ, त्यांना समजतच नाही. आणि ते थोडंसं बोलत पण असतं. म्हणजे माहिती आहेत ना, आजकालची मुलं खूप छान बोलतात. तर तसं थोडं थोडं बोलत असतं ते बाळ. मग ते गप्पा गोष्टी मारण्यामध्ये मोठी माणसं तर मग्न असतात. मग ते छोटं जे बाळ होतं, ते बाळ आपलं चालत चालत आपलं कुठे निघून गेलं कोणालाच काही समजलं नाही. आणि थोड्या वेळानंतर म्हणजे त्यांना माहीतच नाही की ते बाळ तिथे आहे की नाही आहे. थोड्या वेळाने ते स्वतः चाललं बाळ आणि त्याच्या मम्मीला असं सांगत होतं की माझ्याकडे ना चाबूक आहे, ग्रीन कलरचा चाबूक आहे. त्याची मम्मीला असं काय वाटलं की ठीक आहे, खेळण्यामध्ये काहीतरी ती बोलत असेल. छोटी मुलगीच होती हां ती, खूप गोड अशी मुलगी होती. तर ते म्हणायला लागले, चाबूक दाखव बघू. आणि ती त्या मम्मीला तिचा तो चाबूक दाखवणार, तेवढ्यात पटकन लाईट येते. आणि ते बघून जे सगळे लोक पळतात ना, अक्षरशः म्हणजे बोलू शकत नाही. त्यांचा जो म्हणतात ना, आणि त्यांचा जो गोंधळ झालेला असतो तो बघून, म्हणजे तुम्हाला पण गोष्ट पडली असेल ना, प्रश्न पडला असेल की काय असं बघितलं त्यांनी की जे लोक पळायला लागले. तर त्यांनी असं बघितलं की त्या बाळाच्या हातामध्ये एक ग्रीन कलरचा साप होता. हो हो, लिटरली. कारण लहान मुलांना माहीतच नसतं ना की हे काय आहे, नाही आहे. अक्षरशः असं धरून असं घेऊन त्यासोबत खेळत होती. ती जी मुलगी होती, तिच्या मम्मीला समजतच नव्हतं की आता हिच्या हातून ते घ्यायचं कसं. आणि जर काय प्रयत्न केला तर ते बाळाला काही इजा करणार नाही ना. त्यामुळे ती इतकी रडत होती. आणि बाकीचे आपले सापाला बघून सोसट पळत सुटले की बाबा, म्हणजे हाय ना, आपल्याला पण, मला पण भीती वाटते साप म्हटल्यानंतर. तर पण एक त्या घरामध्ये त्यांचे जे आजी आजोबा होते, त्यांना ह्या अशा गोष्टींबद्दल थोडीशी माहिती होती. तर त्यांनी कसं तरी करून त्या बाळाच्या हातून तो साप घेतला आणि असा मारून टाकून दिला वगैरे. पण विचार करा ना, जर ती लाईट आली नसती तर काय झालं असतं त्या बाळाचं.
म्हणजे जेव्हा आपण कधी गावी जातो ना, आता असे प्रकार घडतात. मी पण जेव्हा गावी जाते आधी मेन ह्या गोष्टी बघते. तर त्यानंतर तर त्याची मम्मी त्याला एक सेकंदसुद्धा अजिबात विसरत नव्हती. जिकडे जाईल तिकडे तिला घेऊन जात होती. गावी जाण्याची मज्जा भारी असते, पण असे काय काय प्रकार घडतात ना, त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते. तर तुम्हाला ही माझी स्टोरी आजची कशी वाटली ही नक्की सांगा मला. आणि माझ्या गप्पा गोष्टी विथ दीपाली ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज घंटीचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण जोपर्यंत घंटी प्रेस आयकॉन तुम्ही क्लिक करत नाही तर तोपर्यंत माझ्या नवीन नवीन स्टोऱ्या तुमच्यापर्यंत येणार नाही, ज्या सत्य घटनेवर आधारित असतात. त्या स्टोऱ्या मी तुमच्यापर्यंत पोचवत जाते. तुमच्या आयुष्यातल्या पण स्टोऱ्या मला तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा. मी त्या नक्कीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करेन. तसंच आपण एका नवीन व्हिडिओबद्दल भेटणारच आहोत. तोपर्यंत बाय.